नमस्कार. नमस्कार. आम्ही तुमच्या शेतीत आज म्हणजे शेती कशी चालते, शेती ॲग्रिकल्चर काय असतं नेमकं हे शिकण्यासाठी आज आहोत. मला तुमच्याबद्दल थोडीशी माहिती सांगाल, म्हणजे तुमचं शिक्षण, तुमचं वय आणि तुम्ही म्हणजे आत्ता कुठल्या आपण एरियामध्ये असं सगळं. मी अनिल पांडुरंग बाबळे, वडगाव सानी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे येथून बोलतो. मी शेती करतो. माझं शिक्षण BCom झालं आहे मी मराठी मीडियममधनं, आणि नोकरी व्यवसायापेक्षा मी हा व्यवसाय स्वीकारला, कारण शेती हेच चांगलं साधन आहे असं मला वाटलं, म्हणून मी या व्यवसायात उतरलो. आणि पारंगती म्हणून म्हणजे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून नवीन नवीन प्रयोग करीत राहिलो. मी आता शेतीत फ्लावर, कोबी, टोमॅटो, फुलं, सोयाबीन, कांदा, ऊस या प्रकारची पिकं घेत असतो, आणि त्याला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय पण करतो. मी दत्तात्रय बबन भोर, मुक्काम पोस्ट वडगाव सानी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. माझं शिक्षण झाले 10वी, आणि सर्व्हिस नसल्यामुळे शेती धंदा करतो, प्लस दूधधंदा. मला तुमच्या फॅमिलीबद्दल थोडीशी माहिती द्या. तुमचं काय नातं लागतं, तुम्ही यांचे कोण, तशी थोडीशी मला माहिती द्या तुमच्याबद्दल. हे माझे मेवणे आहेत, मिस्टर दत्ता भोर म्हणून, आणि माझ्या कुटुंबात एकूण आम्ही 6 माणसं आहे. आई, बहीण, 2 मुलं, मिसेस आणि मी, आणि आमचा शेती व्यवसाय आहे. मला तुमच्या शेतीबद्दल थोडीशी माहिती सांगा की तुमची जमीन कशी आहे शेतीसाठी. माझी जमीन तशी मुरम आणि काळी माती अशी मिक्स आहे, पण सुपीक जमीन आहे. आमची जमीन काळी सुपीक आहे, आणि 2 एकर मुरुम मिक्स आहे. बागायती सगळी व्यवस्थित आहे, विकायला सुपीक आहे. तुम्हाला साधारण किती शेती आहे सांगू शकाल का? मला साधारण 3 एकरच शेती आहे, आणि 3 एकर वाट्याने शेती करतो. टोटल 6 एकर शेती करतो. माझी शेती 4 एकर आहे घरची, आणि बाकी वाट्यानी करतो. मला तुमच्या शेतीतील जे पाण्याचे स्रोत आहेत, म्हणजे पाणी तुम्ही कसं वापरता शेतीत पिकांसाठी, हे थोडंसं डिस्क्राईब करा. मी साधारणतः शेतीला इरिगेशन म्हणजे बोरवेल आणि विहीर या 2 स्रोतामधनं पाणी वापरत असतो. ड्रिप इरिगेशननेच पाण्याचा वापर करत असतो. तुम्ही शेतात वापरता म्हणजे कोणते खत वापरतात, म्हणजे तुम्हाला काय वाटतं त्या खतांबद्दल, आणि ते कसे वापरले जातात किंवा कसं तुम्ही त्याला म्हणजे हे करू शकता डिस्क्राईब, ते तुमच्या शब्दांमध्ये सांगा मला. मी एकरी शेणखत जास्त वापरतो, आणि एकरी 4 ट्रॉल्या वापरतो, एकरी 4 ट्रॉल्या, आणि त्याला जोड रासायनिक खतांची पण देतो, जसे की 10-26-26, 24-24, 12-61, 19-19 या प्रकारची अनेक रासायनिक खतं आम्हाला वापरावी लागतात. मला थोडंसं म्हणजे तुम्ही जे फर्टिलायझर यूज करता, तुम्हाला असं वाटतं का ते कुठं ना कुठं तरी हानिकारक आहेत मनुष्यासाठी? हो, आहे ना, तसं थोडं आहे, पण जास्त करून आम्ही शेणखत, गांडूळ खत ही दुसरी खतं वापरतो, नाही म्हणून फक्त आपलं ही रासायनिक खतं वापरायची. जर तुम्हाला एक चॉईस दिली की केमिकल यूज करा किंवा मग पहिली जी पद्धत होती ऑर्गॅनिक ती वापरा, तर तुम्हाला काय वाटेल, तुम्ही काय घ्याल त्यातून? प्रोडक्शन चांगलं निघण्यासाठी ऑर्गॅनिक पण खतं चाललं पाहिजे, आणि त्याला जोड रासायनिकची पण पाहिजे, कारण प्रोडक्शन हे दोन्हीचं कॉम्बिनेशन आलं असेल तरच चांगलं प्रोडक्शन निघतं, तरच चांगलं प्रोडक्शन आहे. कांदा हे आमच्याकडं जास्त करून पीक घेतलं जातं, आणि ऊस एक आहे. ऊस आणि कांदा ही 2 पिकं आम्हाला पैसे कमवून देतात. तुमच्या या शेती म्हणजे प्रायमरी तुमचं हे सेक्टर आहे, त्याला सोडून सेकंडरी तुम्ही काय करता? आम्ही दुग्ध व्यवसाय करतो. दुग्ध व्यवसायामध्ये कसं असतं की खर्चायला पैसे म्हणजे वेळेवर पगार होतो,
म्हणजे भाव का कमी असताना पण ते वेळेवर पैसे येतात, त्याच्यावर आमचं चालून जातं. आमच्याकडं 4 गाय आहेत, साधारणतः सकाळी 20 लिटर आणि संध्याकाळी 20 लिटर दूध जातं. माझ्याकडे 3 गाय आहेत, 5-5 15 लिटर सकाळ, 15 लिटर संध्याकाळ. त्या तुमच्या वार्षिक उत्पन्नाबद्दल थोडीशी माहिती द्या. गायांच्या दुधापासून साधारणतः सगळा खर्च वजा जाऊन लाखभर रुपये वर्षाला मिळतात. आणि कांदा झालं, फ्लावर झालं किंवा बाकीच्या पिकांपासून वर्षाला 5-6 लाख रुपये झाले तर होतात, नाही तर सगळं कॉलॅप्स होतं. दूध धंद्याला कसं आहे, बाजारभाव व्यवस्थित भेटला तर तो परवडतो. आणि शेती धंद्याचं कसं आहे, एखाद्या पिकाला आता हे फ्लावर पीक आहे मागं, बाजार जर 100-150 रुपये भेटले तर पैसे भेटतात. कांद्यातही तसंच आहे, आता कांद्याला बाजार नाही आहे, झाले तर 1 लाख 2 लाख 2-4 लाख रुपये भेटतात, नाही तर मग लाख जाळ आणि दुरू सांगतीच. तुम्ही जे आता शेती करताय त्यात तुम्ही काय प्रॉब्लेम फेस करताय थोडंसं डिस्क्राईब करा आम्हाला. शेतीला आता आम्ही जी पिकं घेतो, फ्लावर झालं, कोबी झालं, कांदा झालं, टोमॅटो झालं, तर याच्यामध्ये नवीन नवीन रोग यायला लागले. पेस्टिसाईड काही एवढं व्यवस्थित वेळेत मिळत नाही किंवा योग्य मिळत नाही, त्याच्यामुळं प्रोडक्शनला फटका बसतो आणि त्याची रेट पण जास्त असतात, पेस्टिसाईडचे रेट जास्त असतात. त्यामुळं काय होतं की कॅपिटल जास्त जातं आणि त्या पद्धतीने आमचं प्रोडक्शन होत नाही, त्याच्यामध्ये लॉस जाण्याची शक्यता असतो. तरी आम्ही चांगले पेस्टिसाईड वापरतो आणि प्रोडक्शन चांगलं घेऊन चांगली क्वालिटी पिकवण्याचा प्रयत्न करतो. करताना निसर्गाने साथ वेळेत दिली पाहिजे. पाऊस पाणी कधी पडतो, अवेळी पडतो, त्यामुळे शेती धंद्याला नुकसान आहे आणि खत औषधाचं तुटवडा जाणवतो. आज लोक शेती सोडून नोकऱ्यांकडे चालले आहेत, तर तुम्हाला तुमचं यावर काय ओपिनियन आहे? शेती ही आता शाश्वत नाही राहिली. शेतमालाला बाजारभाव योग्य मिळत नाही. स्वामीनाथनचा आयोग जर शिफारस झाली आणि त्या पद्धतीने जर बाजारभाव शेतीमालाला जर मिळाले तर नक्कीच शेती यशस्वी होईल आणि शेतमालाला चांगला बाजारभाव मिळेल. शेती धंदा हा पुढे जाईल आणि फायद्यात राहील, अजून फायद्यात राहील. सरकारने बाजारभाव मूल्य ठरवून द्यावा आणि जे हे 18% GST 20% GST खता औषधाचं माफ करावा. बाकी पुढं जाण्याची गरज नाही, शेती परवडते, पुढं बाहेर जायची गरज नाही. तर तुम्ही हे प्राण्यांना खाण्यासाठी देता का कसं काय? प्राण्यांना खाण्यासाठी. अच्छा, हां. गायांना त्यात काय मिक्स वगैरे करता का खायला देताना? नाही, मिक्स नाही, हेच हे डायरेक्ट दिलं जातं. हां, दिवसातनं किती टाइम देता? 2 टाइम. अच्छा. म्हणजे त्यांचं मेन जेवण म्हणजे मेन खाणं हेच आहे की त्याला अजून काय सपोर्टेड न्यूट्रिशनसाठी? हां. शेतात वापर करता का विकताय? शेतात वापर करा पर्सनलसाठी. हे प्युअर शेणखत म्हणतात. ह्याच्यामध्ये जे असतं गोमूत्र पण असतं आणि शेण पण असतं. त्याची परिपक्वता जेव्हा होते ना तेव्हा मग ट्रॅक्टरने बाहेर काढलं जातं. ट्रॅक्टरने बाहेर काढल्यानंतर ते सुकवलं जातं. सुकल्यानंतर मग शेतात वापर केला जातो. मग ते शेतीत उत्पन्न चांगलं निघतं. ऑर्गॅनिक म्हणतो, कम्प्लीट ऑर्गॅनिकवर शेती. दोन्हीमधलं तुम्हाला काय वाटतं चांगलं? केमिकल किंवा ऑर्गॅनिक प्रोडक्शन हे ऑर्गॅनिक असतं, म्हणजे पॉवरफुल असतं. त्याचा कलर, साईज, टेस्ट वेगळीच असते. आणि पेस्टिसाइड वापरलं तर मग त्याची टेस्ट नाही लागत, त्याला शायनिंग नसते, साईज नसते. हा, शेतीचं पण हो. माती सुपीक तेवढी राहत नाही पहिल्या. माती होते. गांडूळ गांडूळ खत. हा, गांडूळ ह्याच्यामुळे हे अर्ध बनवलं, अर्ध वाटली. आता हे किती एकर शेतासाठी यूज होतं एवढं? 3 एकर साठी. हे आणि कुठलं पीक आहे त्या एका शेतात? आणि किती मेहनत करतात किंवा म्हणजे एकदाच असतं? दोन वेळा असते वर्षात, म्हणजे पीक घेतल्यानंतर 2दा करायचं. एका पिकासाठी लागवडी नंतर 2 वेळा. हे एकाच पिकाचं खत जाते. एकाच एवढं. अजून दुसरा डोस बाकी. त्याचं कधी फवारणी काय म्हणजे नाही टाकायचं सरी मध्ये. आता हे सरी लावलं ना, लावलीची दोन्ही साईडनी फ्लावर लावली, त्याच्यामध्ये खत टाकायचं आणि नंतर कोळप घालायचं. कोळप म्हणजे काय?
तेव्हा जेवण. सायकल पळतो. अच्छा हा चालू आहे मग ते हाताने चालवतात रे. ते चालू बघू शकतो. ते आपण ढकललं का ते चालू होतं. अच्छा अच्छा म्हणजे ते आता हाताने ढकलायचं. चला ही रोपटीच होती याच्यामध्ये तयार केलेली होती. नर्सरीमधनं आपण घेऊन येतोय. रोपटी कशी पडतात तुम्हाला म्हणजे प्राइस एक रोपट कसं 1 रुपयाला 1 रुपये. 1 रुपयाला एक. असे तुम्ही किती क्वांटिटी मध्ये घेता जर एक एकरी 4,000 ते एकरी जवळजवळ 6,000 लागतात. एकराला 6,000 हां. 6 ते 8,000. 8,000. ह्या म्हणजे लागवड जी पद्धतीत केली आहे त्याला काहीतरी नाव असेल ना की या पद्धतीत बनवलंय. झिकझॅक झिगझॅग. झिकझॅक. म्हणजे दोरी लावायची लागते का म्हणजे ते सपोर्ट आहे ना त्याला. त्याचा सपोर्ट येतो, नाही तर मग ते कॉलॅप होतं. कॉलॅप झाल्यावर मग ते फळ असं सडायला सुरुवात होते, डाग पडतात, झाड लवकर खराब होतं. हे म्हणजे अलगद आहे ना हवेत, हा हा सुटते. मग त्याला कुठला स्पर्श होत नाही मातीचा. कपडे खराब होईल की नाही. ही हिचा कलर बघ, तिचा कलर बघ, तिचा कलर बघ, तिचा कलर बघ, तिचा कलर बघ, वरती वेगळा कलर. याच्यात जाते ऐश्वर्या, माधुरी, पर्पल, येलो व्हाईट, डार्क येलो. कलर कशावर डिटर्माइन होतो म्हणजे ते रोप टाकताना हे करतात. बीज त्या प्रकारानं ते नर्सरीत हे केलं जातं, बनवलं रोप बनवले जातात. त्याच्यानंतर आपण आणतून लावतो.